नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आज एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी परत एक घेऊन आलो. तर व्हिडिओ हा आहे की रेसिपी व्हिडिओ, म्हणजे माझा नाही, सगळेजण मिळून बनवणार आहे. आज आणली आहे मच्छी. तर ते मच्छी बनवणार आहे. ते कशी कुठल्या पद्धतीने काय म्हणजे भाजी विथ हे करणार आहे, काय फ्राय दोन्ही बनवणार आहे. तर चला सगळेजण मिळून बनवणार आहे. म्हणजे मला तर काही जमत नाही, पण बघू आपण. तर मित्रांनो, आपण ताईसाठी आज एक माझ्या मित्राचं शॉप आहे भोसरीमध्ये, तर तिथून साडी मागवली आहे ताईसाठी. एक नाही, दोन नाही, तीन साड्या ताईंनी मागवून घेतले. तर बघा तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला पण कुठली साडी जर आवडली असेल तर तसं सांगा कमेंटमध्ये. आपण म्हणजे नाही का, माझ्या जवळपास कोणी असेल तर त्यांना आपण ऑनलाईन म्हणजे मागवून घेऊन देऊ आपण त्यांना. तर चला बघूया ताईच्या साड्या. सो दिखाओ. टन. ही बघा, एक नंबरची साडी. हाँ ठेवून द्या. नेक्स्ट ये देखो, 2 नंबर. यातली कुठलीही साडी जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा. आपण तुमच्यासाठी पण आपण पाठवून देऊ. त्याच्या किंमत ते सांगतील तुम्हाला. मी त्यांचं म्हणजे शॉपची व्हिजिट पण करणार आहे. मला बोलवलं त्यांनी शॉपवरती. म्हणजे नाही का, जेंट्स लेडीज दोन्हीचे पण कपडे वगैरे आहेत त्यांच्या शॉपमध्ये. तर भोसरीमध्ये आहे. तर आता मला पण माहिती नाही ते एक्झॅक्टली कुठं येते नाही का शॉप भोसरीमध्ये. तर मी जाणार आहे तिकडे व्हिजिट करायला एक दिवस. तर मग तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळं सांगतो. तुला कुठली आवडली ताडे? तिला तिन्ही आवडलेत म्हणून तिने तिन्ही ऑर्डर केलेत. हां, तर चला आता मच्छीची तयारी चालू आहे. तर आपण बघू. हे बघा, मच्छी आणून ठेवली, पण आता त्याला क्लीन करायचं कोण, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर चला आपण. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही मच्छी. तर आपण आता ही स्वच्छ करणार आहे. आणि सगळ्यांचं म्हणजे हे झालं, पण ते शेवटी माझ्यावरती आलं, मला क्लीन करायचं आहे. तर चला मी आता साफ करून घेतो मच्छी, तुम्हाला दाखवतो. अरे रे, हे वेगळी आहे का? ते फ्रायच्या कुठली? हे वाले. हां, आणि ते भाजी करायची. अच्छा, 2 प्रकारची 2 मच्छी आहे. माहिती नाही कुठली आहे, आपल्याला नाव वगैरे माहिती नाही. तर चला. तू कुठली चला म्हणलास ना? नमक. चला आपण हे स्वच्छ धुवून घेऊ. त्याच्यानंतर म्हणजे 2 वेगळ्या प्रकारची मच्छी आहे. राजीकडे मच्छी मी वॉश करतोय. आता हे माझ्याकडे आले, कोणी त्याला वॉश करायला तयार नव्हतं. तर आता मला खाऊ वाटली होती मच्छी, म्हणून आता मीच करतोय. तर बघू, फ्राय आमचा राज करणार आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. मच्छी फक्त वॉश करून द्यायचं माझं काम होतं. तर बघू शकता, हे मी मच्छी वॉश करतोय आणि त्याच्यानंतर मग राज फ्राय करणार. तर चला मी मच्छी वॉश करून घेतो. आणि त्यात काय होतं माहिती आहे, आमच्या नळाचं पाणी मध्ये जाते असं. तर चला भेटूया आपण मच्छी वॉश झाल्याच्या नंतर. बाय बाय. मित्रांनो, इकडे मच्छी आपली वॉश करून झाली. तर आता पुढची स्टेप आपला राज करणार आहे. तर राज सांगाल आपल्याला आता पुढे काय काय मसाले टाकणार आहे, काय काय नाही. राज आहे का? हाय. तर सगळ्यात पहिले मच्छी आम्ही मच्छी धुवून घेतली. आता त्याला मॅरिनेट करायचं आहे फिश फ्रायसाठी. तर सगळ्यात पहिले आपण गार्लिक पेस्ट ॲड करणार आहोत. तर हे गार्लिक पेस्टचं इकडे एकदम टाकून घ्यायचं, जेणेकरून टेस्ट चांगली येते फिशला. सगळीकडे लावायचं. सगळे मसाले मिक्स नाही करायचं का एकसाथ? नाही, एक एक करून स्टेप वाईज करायचं, जेणेकरून फिश एकदम परफेक्टली मॅरिनेट होतं आणि चांगली चव येते. तर आमच्या इथं फिश आणलं ना तर राजच करत असतो बरं का हे सगळं. त्याला म्हणजे त्याला जमतं ते, आम्हाला कोणाला नाही जमत. हे माझं काम होतं वॉश करून देणं. मी वॉश करून दिलं आहे, आता तो करतोय बाकीचं प्रोसेस. पुढून मागून सही कोण लावायचं.
आता गार्लिक पेस्ट झाल्यानंतर मसाले टाकायचं. पहिला फिश फ्राय मसाला दाखव कुठला वापरतोयस. कोल्हापुरीचा, चांगली चव असते. चांगला आहे का? खूप मस्त. पाणी नाही टाकायचं त्याच्यात? नाही, आपण पाण्याच्या जागी लिंबू टाकायचं. लिंबू का बरं? लिंबूनी चव वाढते ना. आता मसाले ॲड करायचे. आता ह्याच्यात लाल तिखट आणि अंबारी घेतलेला आहे. दाखव. हे बघा. आणि आता हळद थोडीशी. हात नको लावतो. आणि चवीनुसार मीठ. आणि लास्टला कोथिंबीर. याच्यातच टाकायचं डायरेक्ट? हो. आणि पाण्याच्या जागी लिंबू. अख्खा लिंबू? हो, पूर्ण एक. त्याच्या बिया नाही काढला तो? ते आपण काढू ना मिक्स करताना. आणि आता मिक्स करायचं. आता हे राजच्या पद्धतीने बनवतात. प्रत्येकांची पद्धत वेगवेगळी असते नाही का बनवण्याची. तर राजच्या पद्धतीने बनवतोय. तर बघू आपण. आतमध्ये पण लावायचं. पण आतमध्ये भाजताना कसं मग? जास्त टेस्ट येते ना. आणि जे मसाला आहे तो कुरकुरीत होतो तळल्यानंतर, तर ते चांगलं लागतं खायला. कसं लागतंय? कुरकुरीत. मित्रांनो, इकडे हे चालू आहे माशाची तयारी. आणि आता हे पूर्ण झाल्याच्या नंतर राज फ्राय म्हणजे डायरेक्ट आता फ्राय करायचं ना? हो. हां. तर आता नाही तर डायरेक्ट थोड्या वेळ ठेवायचं. किती वेळ? जास्तीत जास्त 15 मिनिटे. 15 मिनटं त्याला ठेवायचं. तर राज आता ते पूर्ण मिक्स करून घेईल. त्याच्यानंतर 15 मिनटं त्याला आपण ठेवून देणार आहे. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट फ्राय. राईट? फ्राय. ओके. भाजीची वेगळी तयारी चालू आहे. भाजी वेगळी असेल आणि हे आता फ्रायचं. तर बघूया. मध्ये ताई भाकरी बनवत आहे. चलो राज एक दिका. तर मित्रांनो, इकडे मच्छीची पूर्ण तयारी झाली होती आणि ताई इकडे भाकरी बनवत होती. काय असतं, माशासोबत खायला भाकरी चांगली लागते. चपातीसोबत ते एवढी टेस्टी नाही लागत, म्हणून आम्ही सांगितलं होतं भाकरी बनवा. ताईने मस्तपैकी गरमागरम भाकरी इकडे बनवल्या होत्या. मच्छीची भाजी पण होती, फ्राय पण होते. आणि ताई खात नाही मच्छी, त्याच्यासाठी अंडा ऑमलेट बनवायचा होता ताईसाठी. तर त्याची पण तयारी चालू होती. बाकी आता आम्ही लगेच मच्छी फ्राय करून घेणार आहे. म्हणजेच राज आमचा मच्छी फ्राय करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही पण अशी रेसिपी बनवून खा. तर चला आपण स्टार्ट करू. मित्रांनो, फायनली इकडे आता फ्राय करायला म्हणजे फ्राय करायची तयारी झालेली आहे. तुम्ही म्हणसाल इकडे गॅस खूपच खराब झाला आहे, पण आता इकडे भाकरी बनवले त्याच्यामुळे ते तसं झालं आहे. आता हे सगळं जेवण तयार झाल्याच्या नंतर आम्ही ते क्लीन करून घेणार. तर बघू शकता इकडे मच्छी रेडी आहे. इकडे हे काय घेतोयस राज? हे रवा. हे रवा घेतोय राज.
आणि ही मच्छी ह्याच्यामध्ये डिप करायचं आणि इकडं तेलामध्ये टाकून द्यायचं. तर प्लीज ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्या राज. तर इकडे असं तेल टाकून घ्यायचं मित्रांनो. तर असं एवढं तेल घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. आपल्याकडे फक्त 4 फिश आहेत, त्याच्यामुळं आपण एवढं तेल घेतलं. हे 4 फिश आपले. इकडे रवा घेतले, रवा असा पसरून घ्यायचा. त्याच्यानंतर आता फिश घेऊन आता ही फिश उचलायची आणि आत डिप करायचं. त्याला घोळसायचं त्याच्यामध्ये. इकडं ताई हळूहळू बोलते, तिला वाटते तिचा आवाज येईल म्हणून हळूहळू. काय काय म्हणले? थांब थोडं तेल टाकू दे. हां, थांब थोडं तेल टाकू दे. त्याला असं मस्तपैकी त्याच्यामध्ये घुळसून घ्यायचं माशाला. काय करायचं राज? आपण ह्याला शॅलो फ्राय म्हणतो. हो. तेल जास्त असते थोडं वर नाही टाकणार बा असं त्याच्यामध्ये. नको राहू रवा, पुन्हा नुसतं रव्याचाच थर बसतो त्याच्यात. बरं लय नको लाव. अरे काय येडा मला वाटलं नाही चालत. टवका काढले त्याचा. असू दे, बस झालं. पद्धतीने सगळे माशांना आपण रवा लावून घ्यायचं इकडे. तर ही प्रोसेस आता राज कंटिन्यू करेल. हा सगळ्यात मोठा आहे, हा सगळ्यात मोठा मासा आहे जो मी खाणार आहे, जो की राज खाणार आहे. सगळ्याला आता रवा लावून घ्यायचंय. इकडे तोपर्यंत तेल गरम होतंय. मित्रांनो इकडे बघू शकता, थोडंसं आपण मसाला टाकून बघितलाय त्याच्यामध्ये, तर तेल पूर्णपणे तापलेलं आहे. तर आता जाते त्याच्यामध्ये मच्छी. तर राज म्हणते मला तुम्ही साईडला अंगावरती येईल म्हणून. तर चला आता राज इकडे मच्छी टाकून घेतो, आपण बघूया. म्हणतात की अंगावर उडते मच्छी म्हणून, तर आपण थोडंसं लांबच थांबलेलं बरं. मला बरंच हे लोक भीती घालत होते की मच्छी उडते म्हणून. अजिबात मच्छी उडलेली नाही. तर बघू पुढं काय करते ती. फायनली इकडे 2 मच्छी आपण टाकले त्याच्यामध्ये. तर बघू आपण कशी बनते ती मच्छी. आणखीन एका मच्छीसाठी आपण जागा केली इकडे. आणि इकडे जाते तिसरी मच्छी. चिकटली वाटते ती. थांब. टॅन बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मच्छी फ्राय केलेली आहे. एवढं भारी ते दिसाय पण एवढं भारी होतं आणि टेस्टला पण एवढं भारी होतं ना मित्रांनो.
खूप म्हणजे खूप भारी. तर बघू शकता हे अशा पद्धतीने राजनी सगळी मच्छी फ्राय करून घेतली होती आणि काही मच्छीची भाजी बनवली होती, तर ते पण तुम्हाला पुढे दाखवतो. ताई इकडे मच्छी खात नसल्यामुळे ताईसाठी अंडा ऑमलेट बनवलं होतं आणि तिला प्लेन खायचं होतं अंडा ऑमलेट, म्हणून तिच्यासाठी असं बनवलं होतं. आणि इकडे दुसऱ्या साईडला रेडी झाली होती हे मच्छीची भाजी. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर फायनली मित्रांनो आपली मतलब माशाचे फ्राय झालेले आहेत. तर मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालंय. तर इकडे भाकरी आहे, इकडे मच्छी फ्राय आहे, भाजी पण रेडी झाली, पण मला भाजी एवढी जास्त काय आवडत नाही. मी मच्छी फ्राय खाऊन दाखवतो तुम्हाला. एक नंबर झाले मित्रांनो, तुम्ही पण असं बनवून खा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रत्येकाने काळजी घ्या. बाय बाय.